बघा, विधेयक आणलं कोणी? संपूर्ण वंदे मातरम म्हटलं पाहिजे, राष्ट्रगीताबरोबर वंदे मातरम म्हटलं पाहिजे. हे विधेयक आणलं कोणी? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी. पंतप्रधान प्रत्येक लोकसभा आहे, राज्यसभा आहे, प्रत्येक वेळी उपस्थित नसतात, त्यांना इतरही कामं असतात. परंतु ज्या वंदे मातरमला यांनी विरोध केला, जर संजय राऊतांमध्ये धमक होती, तर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रुमुक यांनी वंदे मातरमला विरोध केला. त्यांनी का नाही त्याला पाठिंबा दिला? संजय राऊतांनी म्हटलं पाहिजे होतं की आमचा पाठिंबा आहे. परंतु त्यांचे खासदार त्यांच्या सोबत वंदे मातरम या गीताला विरोध करत होते. त्यांनी शहाणपणाची भाषा करू नये. म्हणतायत की आता तुम्हाला विरोध त्या ठिकाणी आहे, विरोध करायला लोक रस्त्यावर येतील असं काय असतं की बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आता विषय काही त्यांच्याकडे नाही आहेत. उद्धव ठाकरे अमित शहा, उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंचं कौतुक करतायत. हे त्यांचं कौतुक करत नाही आहेत, ते त्यांच्या विरोधात बोलत आहेत. दुसऱ्याच्या आंदोलनामध्ये श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे. आणि अमित शहा साहेबांवरती टीका करण्या इतपत आपली योग्यता आहे का, ही संजय राऊतांनी प्रथम तपासून घ्यावी. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस आंदोलन करत आहे, वंचित देखील आंदोलन करत आहेत. अमित शहा यांच्यामुळे विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. त्याच्यावर जबाबदार जे राहुल गांधी आज या विषयावर बोलतायत, त्याच राहुल गांधींनी जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी एकही खासदारांनी जायचं नाही. काँग्रेस पक्षाचं असं फरमान काढलं होतं. मी नाव नाही घेणार, परंतु महाराष्ट्रातील एक खासदार जंतर मंतरच्या आंदोलनास भेट दिली म्हणून त्याला काँग्रेसच्या नेत्यांनी चार चौघात झापलं. त्या आंदोलनात जाऊ नये अशा पद्धतीचे निर्देश राहुल गांधी यांनी दिले होते. दिल्लीमध्येच होते, का नाही गेले ते? त्या आंदोलनामध्ये का नाही व्हिजिट केली? शरद पवार गेले, उद्धव ठाकरे गेले, ते का नाही गेले? परंतु अभिजित दिपके आणि या मंडळींना ते राहुल गांधी घाबरले होते आणि त्यांना मनातून त्यांचा विरोध आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं, परंतु त्या जंतर मंतर 2 मिनिटाच्या अंतरावरती असलेल्या आंदोलनात ते गेले नाहीत. केवळ आता त्यांचं जे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि त्याचं श्रेय घेण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. संसदेमध्ये स्वतःचं पितळ उघडं होईल. जे काही चांगली विधेयकं मांडली जात आहेत त्या विधेयकांवरती चर्चा होईल आणि सरकारची बाजू प्रभावीपणे लोकांसमोर येईल. म्हणून संसद बंद पाडण्याकरता ही सर्व कारणं त्यांनी शोधलेली आहेत. सर लाखो तरुणांच्या मनामध्ये, देशभक्तांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचा स्फुलिंग पेटवणारे माननीय लोकमान्य टिळक 1918 साली माननीय लोकमान्य टिळक त्या लोकमान्य आळीमध्ये या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी भाषण केलं होतं. स्वराज्याचा स्फुलिंग या ठिकाणी त्यांनी चेतवलं होतं या ठाण्यामध्ये आणि त्यांची आठवण कायम राहावी आणि ठाणेकरांना त्यांचे जे पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीच्या ठिकाणी येऊन नतमस्तक व्हावं याकरता या ठिकाणी जे स्मारक होतं त्याचं आपण सुशोभीकरण या ठिकाणी केलेलं आहे. नवीन भित्तिचित्र आपण या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. पुतळारूपी भित्तिचित्र आहे. खऱ्या अर्थाने आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्याची जी चळवळ आहे आणि थोर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांची माहिती व्हावी आणि त्यांना नतमस्तक व्हावं ह्या हेतूने या स्मारकाची निर्मिती केलेली आहे. गणेशोत्सव देखील इकडनं सुरुवात करण्यात आली होती. ठाण्याला एक महत्त्व आहे. 1920 साली या ठिकाणचा लोकमान्य आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुरू झाला. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने हा गणेशोत्सव सुरू झाला आणि सर्व ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांना आदर्श असा गणेशोत्सव मंडळ हे म्हणून गणलं जातं. विधिवत अजा पूजा अर्चा त्याचबरोबर विसर्जन आणि आगमनाची मिरवणूक कशी असावी याचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी या मंडळाच्या गणेशोत्सवामध्ये त्याचं पाहायला मिळतं. अनेक जण या ठिकाणी खूप मग त्या ठिकाणी प्रवचनं असतील, व्याख्यानं असतील, असे कार्यक्रम, भजन असेल, कीर्तन असेल, असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. एक संस्कारमय कार्यक्रमांची आयोजन या नेहमीच मंडळातर्फे केले जाते.
सर जे त्यांनी सांगितलं त्याच्यावर सध्या